सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे ते म्हणजे सर्वसामान्यांचा प्रवास आता महागलाय। एसटीची 14.95% इतकी तिकीट दरवाढ झालेली आहे। त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे। रिक्षा टॅक्सीचीही लवकरच भाडेवाढ होणार आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांसमोर आता महागाईचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहिलेला आहे। सर्वसामान्यांचा प्रवास महागलाय। एसटीची 14.95% इतकी तिकिटीमध्ये दरवाढ झाली आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, एसटी तिकिटामध्ये दरवाढ होते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कुठेतरी कात्री लागते। जान्हवी, महत्वाची बातमी जी आहे ती समोर येत आहे की आता एसटी रिक्षा आणि टॅक्सीचे जे आहेत लवकरच आहेत दरवाढ होणार आहे, भाडेवाढ जी आहे ती होणार आहे। आणि अशा प्रकारची जी आहे महामंडळाच्या तिकीट दरवाढीसाठी जी आहे गुरुवारी जी आहे परिवहन विभागाकडून मंजुरी जी आहे ती देखील मिळालेली आहे। आणि याच अनुषंगाने जे आहे भाडेवाढ जी आहे 15% एसटीचं होणार आहे। आणि त्याचमुळे त्यानुसार जी आहे रिक्षाची भाडेवाढ जी आहे ती देखील आता 26 रुपये होणार आहे आणि टॅक्सीची जी आहे 31 रुपये होणार आहे। त्यामुळे आता 3 ते 4 रुपये भाडेवाढ जी आहे ती होणार आहे आणि यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री देखील लागण्याची शक्यता जी आहे ती देखील मोठी झालेली आहे। ऑटो रिक्षाचं आता सध्या तर 23 रुपये जे आहे भाडं सुरू आहे, तर ते 23 वरनं 26 वर जाणार आणि टॅक्सीचं किमान भाडं जे आहे 28 आहे, जे 28 वरनं 31 रुपयांचं जाणार असा प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात आलेला आहे। मुंबई महानगर ही दरवाढ लागू केली जाणार आहे शुभम? अर्थातच 2021 पासून ही दरवाढ जी आहे प्रलंबित आहे असं महामंडळाने सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे लवकरच जी आहे याबद्दलची भाडेवाढ जी आहे ती होऊ शकते। अगदी काही दिवसातच याचा निर्णय जो आहे तो समोर येणार आणि यामुळे जे आहे कात्री जी आहे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला लागणार आहे। पण असं देखील झालं तरी सर्वसामान्यांच्या प्रवासावर जी आहे त्यांनी काही जणांनी अशी देखील भावना व्यक्त केलेली आहे की वाढती महागाईनुसार हे भाडेवाढ जी आहे ते योग्य असेल अशी देखील प्रतिक्रिया येताना समोर येताना दिसून येत आहे। अगदीच धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।